बोललं की काय होतं तुम्हाला माहितीये का हो? नाही ना? चला तर मग मी तुम्हाला सांगते. ह्या आपल्या एका गोष्टीमधून. एकदा एक मनी माऊ, एक माकड दादा, एक कावळे दादा आणि एक उंदीर मामा खूप चांगले मित्र होते. एक दिवशी माकड दादाच्या मनात आलं, चला आपण खीर बनवूया. खूप दिवस झाले खीर नाही खाल्लीये. हे ऐकून सगळे खुश होतात आणि आळीपाळीने सगळे दुकानदाराकडे जातात आणि खिरेसाठी लागणारं सामान आणतात. हम्म सगळं सामान गोळा केलं की घरी येतात. मग गॅसवरती एक कढई ठेवतात. त्यामध्ये तूप टाकतात, मग शेवया टाकतात, छानपैकी दूध टाकतात. शेवया खमंग भाजून झाल्यावर आणि साखर टाकून ती खीर छान रटा 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 हलवतात. आणि खिरेच्या वासाने तर मनीमाऊच्या तोंडाला पाणीच सुटतं. पण आता खीर गरम असते ना. मग माकडदादा म्हणतो, चला मित्रांनो नदीवर जाऊया आंघोळ करायला, म्हणजे आपण येईपर्यंत खीर पण मस्त गार होईल. पण हे ऐकून मनीमाऊचा होतो हिरमोड आणि तिला सुचते एक युक्ती. म्हणते कशी? नदीवर आंघोळ? नको नको नको, माझं ना जरा डोकंच दुखतंय. माकडदादा म्हणतो, अगं मनीमाऊ चल, जरा आंघोळ केलीस तर छान वाटेल. पण मनीमाऊ म्हणते, नकोच, मी जरा पडते, जरा आराम करते, खूपच डोकं दुखतंय माझं. आणि मग काय, तिघेही जातात आंघोळीला छानपैकी नदीवरती. आणि इकडे मनीमाऊ झोपायचं नाटक करते. थोडा वेळ झाला की हळूच उठते. इकडे बघते कोणी आहे का, तिकडे बघते कोणी आहे का, आणि कोणीच नाहीये कळाल्यावर जाते सावकाश पातेल्यापाशी आणि झाकण उघडते. त्यातलं एक खिरीचं बोट चाखून बघते. खूप खुश होते आणि असं करत करत त्यातली सगळी खीर संपून टाकते. पटकन झाकण बंद करते आणि जाऊन झोपते. थोड्या वेळाने हे तिघेही आंघोळ करून येतात. उंदीर मामा खुश होतो, म्हणतात, चला चला खीर खायची, चला चला ची 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 ची. आणि मग माकडदादा जातो, खिरेचं पातेलं उचलतो, म्हणतो, ए कावळ्या, जा रे त्या मांजरीला पण उठव, म्हणजे ती पण आपल्यासोबत खीर खाईल. कावळा जातो मांजरीला उठवायला. आणि इकडे माकडदादा जेव्हा खिरेचं पातेलं उचलतो तर त्याला ते हलकं लागतं. म्हणतो, अरे च्या, एवढं हलकं कसं लागतंय? झाकण उघडून बघतो तर काय, त्याच्यात खीरच नाही. ओरडायला लागतो, अरे खीर कुठे गेली याच्यातली? हे ऐकून कावळा आणि उंदीर लवकर येतात माकडदादाकडे. काय झालं काय झालं? माकड म्हणतो, अरे याच्यामध्ये तर खीरच नाहीये. उठवा त्या मनीमाऊला आणि विचारा तिला कुठे गेली खीर. मनीमाऊ तरी झोपेचं नाटकच करते. माकडदादा तिच्याकडे जातो आणि म्हणतो, ए मांजरी उठ, कोण आलं होतं इथे? खीर कुठे गेली यातली? मांजर नाटक करते परत, हा काय झालं, मी तर झोपले होते, काय झालं? कावळा म्हणतो, ह्यातली खीर कुठे गेली? मांजर म्हणते, मला नाही माहिती, खरंच मी झोपले होते ना. माकड म्हणतो, ही अशी नाही ऐकायची, आता एक युक्तीच करतो. आणि मग माकडदादा जातो कुंभाराकडे. कुंभाराकडे जाऊन एक घागर घेऊन येतो आणि सगळ्यांना म्हणतो, चला रे नदीवर जाऊया आणि आळीपाळीने या घागरीमध्ये बसायचं आणि 3 वेळा म्हणायचं, बुडबुड घागरी, मी खीर खाल्ली तर घागर बुडू दे. जेव्हा पण ही घागर बुडायला लागेल समजायचं त्याने खीर खाल्लीये. सगळे तयार होतात. मांजर मनातून तशी घाबरते थोडीशी, पण तरी जायला तयार होते. मग सगळे नदीवर पोहोचतात. पहिला बसतो माकडदादा, घागरीमध्ये बसतो, म्हणतो, हुप हुप करी वरती डोंगरी, मी खीर खाल्ली तर घागर बुडू दे. असं 3 वेळा म्हणतो. घागर काही बुडत नाही, कारण माकडदादाने खीर खाल्लेली असते का? नाही.
मग येते कावळ्याची पाळी. कावळा म्हणतो, काव काव करी वरती डोंगरी, मी खीर खाल्ली तर घागर बुडवते. पण तरीही घागर काही बुडत नाही. मग येते उंदर मामाची पाळी. तो म्हणतो, ची ची तरी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर घागर बुडवते. पण तरीही घागर काही बुडत नाही. आता येते मनीमाऊची पाळी. पण हालतीये कुठे जागची. मग उंदीर मामा म्हणतो, ए मनीमाऊ ये लवकर. घाबरत घाबरत येते. कशी बशी घागरीमध्ये बसते आणि म्हणते, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर घागर बुडू दे. असं म्हणता म्हणता घागर जायला लागते हळूहळू खाली. आणि जसं तिसऱ्यांदा म्हणणार घागर पूर्ण बुडायला लागते. मग म्हणते, चुकलं माझं, चुकलं चुकलं, मला माफ करा, म्याव म्याव, मला माफ करा, माझं चुकलं, मीच खीर खाल्ली. माकड दादा म्हणतो, आता कसं खरं सांगितलंस, का असं केलंस तू? मग मनीमाऊ म्हणते, मला आवडते ना खीर, म्हणून माझ्या तोंडाला पाणी सुटलं, म्हणून मी खोटं बोलले. माकड म्हणतो, पण असं करायचं असतं का? आम्ही एवढे तुझे मित्र, आपण मिळून खाल्ली असती ना खीर. आता आम्ही एक पण कोणी तुझ्यासोबत बोलणार नाही. चल जा, चालती हो इथून. तुझे प्राण वाचवतो, पण आपली मैत्री